की भाजपची सत्ता आल्यापासून देशात आता खरी लोकशाही उरलेलीच नाहीये। प्रत्येक गोष्टीची प्रत्येक यंत्रणेचा वापर केला जातोय। ईडी असो, सीबीआय असो, धाक दाखवला जातोय आणि सगळ्या लोकांना पक्ष बदलून यांच्या काता थेट भाजपत किंवा यांच्या युतीत येण्यासाठी भाग पाडलं जातंय। म्हणूनच आता माझा आज मी जे ट्विट केलं ते एवढ्यासाठी केलं की माध्यमांना माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा गौरव करू नका। हे जे ऑपरेशन टायगर काय 2 दिवस झाले मी बघते की ऑपरेशन टायगर चालू आहे। आज जे राजन साळवी जात असतील तर त्यांना भाग पाडलं गेलंय म्हणून ते पक्ष बदलत असतील तर या गोष्टीचा गौरव करण्यात येऊ नये। हे अतिशय लोकशाहीला घातक आहे आणि खरं तर असं झालं नाही पाहिजे, पण होताना दिसतंय आणि कुठेतरी थांबवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायची गरज आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय भूकंपाचा दावा केला, ते भाजप देखील दावा करतोय, एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष देखील दावा करतोय की पुढील 2 महिन्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे। दिल्लीत देखील हालचाली सुरू आहेत। शरद पवार एकनाथ शिंदेची तारीफ करतायत, संजय राऊत त्याविरोधात नाराजी व्यक्त करून शरद पवारांवर टीका करतायत। एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा फडणवीस हे राज ठाकरेंच्या गाठीभेटी घेतात। मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून ठेवलाय। कोण कोणाबरोबर आहे हेच नक्की कळत नाहीये। राज ठाकरे एकदा एक भूमिका घेतात, एकदा भाजपला समर्थन करतात, एकदा विरोधात बोलतात, मग फडणवीस राज ठाकरेंना भेटायला जातात, तिकडे दिल्लीत शरद पवार जे आहेत ते शिंदेंचा सत्कार करतात। महाराष्ट्रात जे संजय राऊत जे थकत नाहीत कधी शरद पवारांचं कौतुक करण्यात, ते शरद पवारांविरुद्ध टोकाची भूमिका घेतात। एकीकडे विनायक राऊत त्यांच्या विरोधात बोलतात, ते तर भन्नाटच काहीतरी बोलतात। आज आपण साळवी बघितले शिंदे गटात जात आहेत, कोण कोणाला भेटतंय आणि काय राजकारण करतायत। मला तर सगळा राजकारणाचा चिखल झालेला दिसतोय आणि दुःख होत आहे की आपण याला लोकशाहीचं नाव देतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे ते सुरेश दरांची भेट टाळली होती, भेट घेणार होते नियोजन विभागाच्या कामात मागील 5 वर्षाच्या काळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्याच्या चौकशीची ते मागणी करणार होते, मात्र पवारांनी धस यांना भेट नाकारली। नाही, धसांना आधी भेट नाकारली असं मी ऐकलंय आणि आता भेटणार आहेत असं ठरलंय असं देखील मी ऐकलंय। तर धसांना माझी नम्र विनंती, तुम्ही त्या बैठकींबद्दल मध्ये कृषी घोटाळ्याचे सुद्धा चौकशी लावा अशी मागणी करा आणि काय बीडमध्ये जी घोषणा झाली होती की एक समिती बसून 7 दिवसाच्या आत त्याचा अहवाल देणार होती, आता 7 दिवस पूर्ण झालेले आहेत, तर त्याचा अहवाल असेल तर तो जनतेपुढे आणा अशी देखील मी मागणी सुरेश धसांकडे करते। आणि कुठेही सुरेश धसांनी जर धनंजय मुंडे यांच्या विरोधातली आपली भूमिका जर मवाळ केली तर तसं करू नका अशी विनंती देखील मी त्यांना करते। परळी फौजदारी न्यायालयाने जे ते धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली। निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना कौटुंबिक माहिती असेल किंवा त्यांच्या उत्पन्नाचे जे स्रोत आहेत किंवा त्यांच्या इतर काही कंपन्या या संदर्भात अपूर्ण आणि चुकीची माहिती दिली होती, या संदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस नाही। आत्ताच्या घटकेला करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामधली जी नोटीस होती जी न्यायालयाने त्यांना पाठवली आहे, कारण इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये मुलांची नावं घातली आहेत आणि करुणा मुंडेंचं काही घातलं नाही असा काहीतरी त्यांचा आरोप असेल, पण मला त्याच्यात पडायचं नाही आहे। मला त्यांनी आर्थिक गोष्टी ज्या ॲफिडेव्हिटमध्ये घातलेल्या नाही आहेत त्याच्या विरुद्ध लढायचं आहे आणि त्याचे डिटेल्स मी न्यायालयापुढे देणार आहे। महाराष्ट्राच्या विविध भागातील शेतकरी संघटनेचे वेगवेगळे नेते आपल्याला भेटतात, शेतकरी देखील भेटतात। नेमक्या आज बीड आष्टी भागातील शेतकरी देखील आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे, काय सांगतात? नाही, मी गेले 2 दिवस झाले मला असं वाटतंय की जेवढ्या शेतकरी संघटना आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेत। मला नेहमी वाटतं की सगळे गुंड जर एकत्र येऊ शकतात, सगळे पक्षाचे नेते जर एकत्र येऊ शकतात तर चांगल्या कामासाठी शेतकरी नेते का एकत्र येऊन लढू नयेत। म्हणून मी काल गेले 2 दिवस सगळ्या शेतकरी नेत्यांना फोन देखील केले होते की त्यांनी एकत्र यावं आणि हा जो महाराष्ट्राचा आत्ता झालेला मोठा कृषी घोटाळा आहे ते थांबवण्यासाठी त्याचे जे पैसे खरं शेतकऱ्याच्या खात्यात थेट डीबीटीने गेले पाहिजेत त्यासाठीचा लढा शेतकरी संघटनांनी उभा करावा असं मला खूप मनापासून वाटतंय।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.